नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आज आपण छान अशी पानगळ्याची डिझाईन करणार आहे पाठीमागूनच्या गळ्याला आपल्या ब्लाऊजला. तर तुम्ही मेजरमेंट आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी मेजरमेंट टाकलेलं आहे. आपली ब्लाऊजची हाईट आहे 12.5, त्यात आपण अर्धा इंच मिळवलेलं आहे आणि चेस्ट आहे 32 इंच, म्हणजे 8ची घडी घेतलेली आहे आणि त्यात आपण 2 इंच मिळवलेलं आहे. तर शोल्डर आपलं 5.25 इंच आहे. मुंडा आपण 6.5 इंच घेतलेला आहे आणि मुंड्याचा आकार आपण 1.5 इंचावरती दिलेला आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आपण पानगळ्याची डिझाईन बघणार आहोत. तर पानगळा खूप नाही का, बऱ्याच वेळा कॅनव्हास शिल्लक राहत नाही आपल्याला. तर बिना कॅनव्हासचा पानगळा आपण कसा करायचा हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपण पाठीमागचा गळा आपण 8.5 इंच घेतलेला आहे आणि पाठीमागच्या गळ्याची मध्ये आपण 8.5 प्लस अर्धा इंच असं मिळवलेलं आहे. तर टोटल आपण 9 इंचाचा आपण मागचा गळा घेतलेला आहे. तर मागच्या गळ्यामध्ये आपण खालच्या बाजूने 2 पद्धतीने आपण बॅकनेकची मापं टाकत म्हणजे येतात आपल्याला. बॅकनेकची मापं टाकण्यासाठी आपल्याला जो मापासाठी जो ब्लाऊज दिलेला असतो जुना, त्याचे आपण खालच्या बाजूने गळ्यापासून खाली कमरेपर्यंत जेवढी शिल्लक पार्ट राहते ब्लाऊजची तेवढी मोजायची आहे आणि त्यात प्लस अर्धा करायचा. तर अगदी तंतोतंत आपल्याला जे ब्लाऊज मापाला दिलेला आहे त्याच मापाचा आपला गळा बरोबर करेक्ट येतो. तर ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. आणि आता आपल्याकडं कॅनव्हास जर शिल्लक नसेल तर आपण काय करायचं बघा, पानगळ्याचा आहे ना आकार, म्हणजे आपलं अस्तरचा कपडा जो शिल्लक राहिलेला असतो हा असा आपण अस्तरवरती कट करून घ्यायचा आहे गळा. या पद्धतीने आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे. कॅनव्हासने पण फिनिशिंग छान येते आणि कॅनव्हास जरी नसलं तरी ह्या पद्धतीने जर गळा केला तरी पण खूप छान कॅनव्हाससारखी सेम फिनिशिंग मैत्रिणींनो या गळ्याला येते. तुम्ही बघसानच पुढं आपला गळा तयार करून झाल्यानंतर. तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनही दाबा, कारण की नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. बघा, या पद्धतीने आपण अस्तरचा कपडा लावून घेतलेला आहे. आपल्याला अजून मेन फॅब्रिक लावायचं बाकी आहे. आपण अस्तरलाच फक्त डबल अस्तर, म्हणजे फक्त गळ्याची फिनिशिंग येण्यासाठी बघा आपण ह्या पद्धतीने जोडून घेतलेलं आहे. आता हे शिल्लक अस्तर होतं त्यामुळे थोडासा कोपरा कपडा असतो एक्स्ट्राचा, नाही का, तसा मी लावून घेतलेला आहे. बघा, या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, अस्तर कमी असतं तर जोड देऊन घेतलं तरी चालेल. आता बघा, हे मेन फॅब्रिक आहे आणि आपण बघायचं आहे. आणि हा पातळ कपडा आहे खूप, त्यामुळे मी काय करणार आहे, आतल्या बाजूने हे टाकणार आहेत, उलटा करणार आहेत गळा. बघा, कमरेला आपण जोडून घ्यायचं आहे. कमरेच्या बाजूची टीप देऊन घ्यायची आहे अशी. आता आपण गळ्याला टीप देऊन घेत आहोत. आणि बॅकनेकची किंवा कुठल्याही ब्लाऊजच्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येण्यासाठी आपली बरोबर मशीनचा दाब बरोबर कोण्यांवरती, चौकोनी गळा असो, पानगळा असो किंवा पंचकोनी, बरोबर त्या कॉर्नरवरती आपली सुई थांबली पाहिजे आणि आपण तिथून दाब उचलून घ्यायचा आहे बरोबर त्या कॉर्नरवरती. तर अगदी गळ्यांची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि तंतोतंत गळे आपले छान दिसतात. त्यामुळे या पद्धतीने तुम्ही ना दाब बरोबर कॉर्नरवरती थांबवायचा आहे. बघा, मी हे कट करून घेत आहे साईडचा जो कपडा आहे तो. आणि पानगळा काय होतो, डायरेक्ट जर उलटवला ना तर मध्ये फाटण्याची शक्यता असते, म्हणजे बऱ्याच काळानंतर वापरल्यानंतर. त्यामुळे आपण आहे ना म्हणजे कॅनव्हास जर नसेल तर आपण या पद्धतीने कपडा लावून, म्हणजे डबल अस्तर तयार होतं त्याला, तर या पद्धतीने कपडा लावून करू शकतो. फाटत नाही, काय नाही, खूप सुंदर असा
आपला नेक दिसतो आणि कितीही वापरला तरी काही टेन्शन नाही या गळ्याचं. आणि गळा उलटण्याच्या अगोदर आहे ना, जिथे आपला गोल आकार आलेला आहे तिथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आठवणीने. जर कट नाही दिले तर आपला गळा व्यवस्थित येत नाही, व म्हणजे नाही का असा तरंगतो. त्यामुळे कट नक्की द्यायचे आहे. कट देऊन मगच गळा उलटवायचा आहे. आणि मग अशी या पद्धतीने आपण दापटीप देऊन घ्यायची आहे संपूर्ण गळ्याला. बघा, बरोबर फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो. आणि जिथे आपला कॉर्नर आलेला आहे गळ्याचा, नाही का कोपरा, बघा या पद्धतीने आपण आहे ना असं बोटांच्या साहाय्याने आतल्या बाजूने बोटं हे करून लावून आणि आकार बरोबर वरती जिथे पाकळी आलेली आहे गळ्याची तिथे बरोबर व्यवस्थित वरती काढून घ्यायची आहे आणि दाबटीप द्यायची आहे. कॉर्नरवरती पुन्हा इथं सेम पद्धत वापरायची आहे. तिथे सुई आत टाकायची आणि दाब उचलून आपला कपडा फिरून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपण संपूर्ण गळ्याला टिप देऊन घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता आपली गळ्याची फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे पानगळ्याची. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने. गळा खूप सिंपल पद्धतीने आणि पटकन तयार होणारा हा गळा आहे. साईडने आपण संपूर्ण अस्तराला स्टिच करून घ्यायचा आहे 5 नंबरच्या टिपनी. मेन फॅब्रिक जे शिल्लक राहीन आपल्या अस्तरपेक्षा एक्स्ट्रावालं ते आपण कट करून घ्यायचं आहे. बघा, खूप छान आपला पानगळा रेडी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.